मराठवाड्यामध्ये बोगस बियाणे मिळवल्याने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। साम टीव्हीने हिंगोली जिल्ह्यामधला संपूर्ण जो बोगस बियाणांचा प्रकार आहे तो उघड केलेला होता आणि या सगळ्या प्रकारानंतर रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कृषी विभागाच्या समोर एक अनोखं आंदोलन केलेलं आहे। नोटांची उधळण करत या ठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर हे सगळ्या 50-100 नोटा घेऊन कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या समोर हे सगळे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत हे सगळे आक्रमक झालेले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। भारताचं हे चलन आहेत 100-50च्या नोटा आहेत। कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पुढे तुम्ही उधळलेला आहेत। हे आंदोलन तुमचं योग्य आहे का आणि कशासाठी आंदोलन करताय? अहो साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। जिल्ह्याचे कृषी अधिकारी कारवाया करायला तयार नाहीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये बियाण्यांच्या 34 कंपन्यांचे नमुने त्या ठिकाणी फेल आल्याच्या नंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी यापूर्वी कारवाई का नाही केली? त्या कंपन्यांचे नमुने काढल्याच्या नंतर त्यांना सेल स्टॉप विक्री बंदी का नाही लावली? हा आमचा यांना प्रश्न आहे। आणि बोगस पीजीआर कंपन्या कारवाया करत असताना जिल्ह्यामध्ये असताना हे जिल्हा कृषी अधिकारी, गुन्हेनियंत्रक अधिकारी व राज्याचे गुन्हेनियंत्रक अधिकारी करायला काय? आमचा स्पष्ट आरोप आहे, हे शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी कंपन्यांचे पैसे खायले आणि कंपन्यांचे पैसे खाऊन हे तोंडाला त्या ठिकाणी आपले कुलपा लावून बसलेत। आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचा पैसा घेऊन आलोत आणि यांना सांगतोय की साहेब हा पैसे घ्या, कंपन्यांचे पैसे घेऊ नका। आता हे पैसे घेऊन तुम्ही कारवाई केली पाहिजे। हे भारताचं चलन तुम्ही उधाळलंय, यामुळे तुम्हाला न्याय मिळेल का? न्याय मिळालाच पाहिजे साहेब। आज मी बाळापूर येथे आणि असंख्य शेतकऱ्यांना बोलून त्यांचे आम्ही आज बिलक जमा केले। एका शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू त्यांचे थांबायला तयार नाहीत। एका शेतकऱ्याचे 10 बॅग, 5 बॅग, 8 बॅग, 9 बॅग अशा प्रकारचे बॅग, बायकोचे गहाणे, बायकोचे सनग गहाण ठेवून लेकराला 1 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेताना 10 वेळा विचार करतो शेतकरी। आणि स्वतःच्या बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवून यांनी बियाणे घेतलेत आणि हे कंपन्या त्यांच्यावर लक्ष घालायला तयार नाहीत। इथले आमदार, खासदार, हे मंत्रिमंडळ यांच्यावर लक्ष घालाय फक्त भुलवाभुलीचे कारण देत आहेत आणि कृषी विभागाकडून करोडो रुपये, लाखो रुपये उधळून पैसे घेतात टेबला खालून। आणि हे लोक झोपली आहेत का? आम्हाला याचा सर्वात मोठा प्रश्न पडलाय। बरं, कुठून बोगस बियाणं नेमकं येतं कुठून हो? याचाच मुळात शोध लागणं जरुरी आहे। हे जे क्वालिटी इंचार्ज वाले आहेत यायचं आणि त्याचं साठलोट आहे। आज जे शेतकऱ्यावर जे ही पाळी आणली तर हे सर्वात जास्त याच्या माग या कृषी विभागाचा हात आहे आणि इथच्या आमदाराचा, खासदाराचा हात आहे। दत्ता भरणे जे आहेत राज्याचे कृषी मंत्री, मुंबईत देखील तुम्ही त्यांना घेराव घालण्यासाठी गेले होते। शेतकऱ्यांचं दुःख नेमकं कधी दूर होणार? नाही, मुळातच इतके निष्क्रिय कृषी मंत्री मी अजून पाहिले नाही। राज्यामध्ये बोगस खतांचा, बोगस बियाण्यांचा सुसवाट असताना राज्याचे कृषी मंत्री गप्प काय आहेत हा माझा प्रश्न आहे। आणि आज हे या ठिकाणी पैसे उधळून आम्ही आंदोलन केलं। वेळ प्रसंगी मंत्रालयाच्या पुढे सुद्धा पैसे उधळायला आम्ही त्या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्या ठिकाणी कृषी मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे जे पैसे आहेत हे कुठून आणले आणि कुणासाठी उधळले? नाही, हा शेतकऱ्यांनी जमा करून आणलेला पैसा आहे। 5-5, 2-2 हजार रुपये आम्ही जमा केलेत आणि या ठिकाणी घेऊन आलो या कृषी अधिकाऱ्यांना, या गुन्हेनियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यासाठी की साहेब हे पैसे घ्या आणि कारवाई करा। तर हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांचे पदाधिकारी होते। आपण जर पाहिलं तर हे हिंगोलीचं कृषी कार्यालय आहे आणि अक्षरशः नोटांचा सडा या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे। खरं तर साम टीव्हीने सातत्यानं बोगस बियाण्यांच्या संदर्भामध्ये एक मोहीम उघडलेली होती आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आता या कंपन्यांच्या विरोधामध्ये थेट ब्लॅकलिस्टेडचा प्रस्ताव सरकारला पाठवण्याची तयारी सुरू केलेली आहे। मात्र एक जिल्हाधिकारी सरकारला हा प्रस्ताव पाठवतात, राज्याचे कृषी मंत्री आणि राज्याचे मंत्री, खासदार, आमदार हे मात्र बळीराजाच्या या प्रश्नावरती मुख गिळून गप्प आहेत। आणि त्यामुळेच संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारताचं चलन असलेल्या ह्या नोटा उधळलेल्या आहेत। शेतकऱ्याचा संताप जर सरकारने लक्षात घेतला नाही तर आज नोटा उधळल्या आहेत, उद्या वेगळे आंदोलन करू असा इशारा देखील या आंदोलकांनी दिला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।